हॅलो स्टुडंट्स, आज आपण दुसरा यूज बघणार आहे कशाचा, बर्नौलीज प्रिन्सिपलचा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट यूज आहे व्हेंचुरीमीटरमध्ये. ठीक आहे, त्याच्यामधले कधी कधी विचारतात, बट आज आपण काय बघणार आहे बघा, इथं लिहितो मी. आज आपण जो यूज बघणार आहे तो काय आहे, स्पीड ऑफ इफ्लक्स. ओके, काय बघणार आहे, स्पीड ऑफ इफ्लक्स. बरं, स्पीड ऑफ इफ्लक्स म्हणजे काय असतं, सपोज एक कंटेनर आहे आपल्याकडं. काय आहे, कंटेनर और टँक म्हणा. ओके, काय तुमची टँक आहे, गच्चीवर तुमची टँक असते ना, बरोबर. तर ती टँक आहे आणि त्याला काहीतरी तुम्ही होल पाडला. ओके, इथं होल पाडला तर काय होतं, इथनं काय होतं, वॉटर असतं आपलं, ते काय होतं, असं बाहेर पडतं. काय होतं, वॉटर बाहेर पडतं, बरोबर. तर ह्या वॉटरचं स्पीड किती असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. ह्या वॉटरची वेलॉसिटी किती असणार आहे ते बघायची आपल्याला. समजलं, काय बघायचं आहे, वेलॉसिटी. त्यालाच काय म्हणतो आपण, स्पीड ऑफ इफ्लक्स म्हणतो. समजलं. बरं, सपोज ह्या टँकमध्ये इथंपर्यंत काय आहे, आपलं वॉटर फिल्ड आहे. ओके, इथंपर्यंत काय आपलं वॉटर फिल्ड आहे. हे टोटल वॉटर भरलेलं आहे. ओके, तर इथं हा जो एरिया आहे, हा टोटल सरफेस एरिया आहे, हा किती आहे माझा, A1 आहे. काय आहे, A1 आहे. इथं आता इथनं पाणी जात आहे म्हणजे काय होतं आहे की इथले जे मॉलिक्युल्स आहेत ते खालती येतात आहे, बरोबर. इथला जो पार्ट वॉटर सरफेस आहे ते खालती येतं आहे. म्हणजे सपोज मी इथं एक मॉलिक्यूल धरला तर तो काहीतरी स्पीडनं खालती येतो आहे ना, तो काहीतरी स्पीडनं खालती येतो आहे. तर त्याची वेलॉसिटी मी V1 घेणार. त्याची वेलॉसिटी काय घेणार, V1. ओके, बरं. आता हे जे हाईट आहे, ओके, डिफरन्स बिटवीन द टॉप लेयर अँड दी ओसिफायर, ह्याला आपण काय म्हणतो, ओसिफायर. काय म्हणतो, ओसिफायर. म्हणजे काय, एक होल और ओपनिंग. काय असतं, होल और ओपनिंग. बरं, ह्याची हाईट किती आहे, H आहे. ह्याची हाईट किती आहे, H आहे. बरं, इथल्या ह्या मॉलिक्युलर प्रेशर किती असणार आहे, P0 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, बरोबर. कारण हे काय, इज इन कॉन्टॅक्ट विथ सरफेस, बरोबर. बरं, सिमिलरली इथं एरिया काय असणार आहे, इथं एरिया काय असणार आहे, A2 असणार आहे. आपला हा जो ओसिफायरचा इथं जे होल असणार आहे त्याचा एरिया किती असणार आहे, A2 असणार आहे. ह्याची वेलॉसिटी, हे जे वॉटर ड्रॉपलेट्स बाहेर पडतात ह्याची वेलॉसिटी किती असणार आहे, V2 असणार आहे. काय असणार आहे, V2 असणार आहे. बरं, इथं प्रेशर, बरं, हे अगेन इन कॉन्टॅक्ट विथ ॲटमॉस्फिअर असतं, बरोबर. हे जे होल आहे इथं, जे सपोज हे आपण जरा मॅग्निफाय करून घेऊ, असा होल असणार. ओके, होल असल्यावर इथं जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत, ओके, इथं जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत जेव्हा बाहेर पडायच्या पहिला, हे जे वॉटर मॉलिक्युल्स असतात हे कम्स इन कॉन्टॅक्ट विथ सरफेस. काय होतं, कम्स इन कॉन्टॅक्ट विथ सरफेस, बरोबर. आणि सेकंडली हे काय, फ्लोईंग लिक्विड आहे. हे स्टॅटिक लिक्विड नाही आहे की काही हाईट, काही डेप्थला की इथं जे प्रेशर असणार तेच इथं असणार आहे, हॉरिझॉन्टल लेवलचं प्रेशर असणार आहे, नाही. हे काय, फ्लोईंग लिक्विड आहे. हे काय, डायनॅमिक लिक्विड आहे. कसलं लिक्विड आहे, डायनॅमिक लिक्विड आहे. म्हणून इथं जे प्रेशर आहे, ओके, ते काय असणार आहे, P0. कारण इट इज कमिंग इन कॉन्टॅक्ट टू दी ॲटमॉस्फिअर, बिकॉज इट इज कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ दी ॲटमॉस्फिअर. देअरफॉर इथलं जे प्रेशर असणार आहे ते किती असणार आहे, P0 असणार आहे, बरोबर. काही प्रॉब्लेम. बरं, आपण काय करूया, ही हाईट म्हणूया, ही बेस लेवलची हाईट, याच्यासोबतची जी बेस लेवलची हाईट ही म्हणूया. ओके, आणि इथून हे इथंपर्यंत आहे. सो आपण आता बर्नौलीज इक्वेशन बघूया. बर्नौलीज इक्वेशन काय असतं, P1 प्लस ρgH1 प्लस हाफ ρV1 स्क्वेअर इज इक्वल टू P2 प्लस ρgH2 प्लस हाफ ρV2 स्क्वेअर, बरोबर. हे आपलं बर्नौलीज इक्वेशन. आता P1 म्हणजे ह्या क्वांटिटीज काय आहे, P0 आहे. P1ची व्हॅल्यू काय, P0 प्लस ρg, हाईट किती आहे ह्याची, H आहे. बघा, इथून घ्यायचं आहे आपल्याला, इथून घ्यायचं आहे इथंपर्यंत किती आहे हाईट, H प्लस हाफ ρV1 स्क्वेअर. इथनं वेलॉसिटी किती आहे, V1 आहे, बरोबर. बरं, इज इक्वल टू
P2 म्हणजे काय, पी नॉटच आला. इथं प्रेशर किती आहे, पी नॉट आहे. पी नॉट लिहिणार प्लस रो जी. बरं आपण काय घेतलं आहे, ही ग्राउंड लेवल घेतलेलं आहे, हे ग्राउंड लेवल घेतलेलं आहे. म्हणजे इथं एच इज इक्वल टू 0 आहे, इथं एच इज इक्वल टू 0 आहे. ओके, तर इथं काय येतं 0 प्लस हाफ रो V2 स्क्वेअर, हाफ रो V2 स्क्वेअर. पी नॉट कट, ह्याची व्हॅल्यू पण 0 होते. आपल्याकडे काय राहतं बघा, हाफ रो V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर इज इक्वल टू रो GH. बरोबर. मी काय केलं, ही जी टर्म आहे त्याला इकडे पाठवले, तर काय येतं मायनस, आणि दोघांमध्ये हाफ रो कॉमन आहे, तो हाफ रो कॉमन काढला. V2 मायनस V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर इज इक्वल टू रो GH. हा वाचलेला. काय प्रॉब्लेम. बरं याच्यातनं काय होतं बघा, रो कॅन्सल होतो. बरोबर. आता काय येतं बघा, V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर इज इक्वल टू 2GH, इज इक्वल टू 2GH. बरं, हे इक्वेशन सिमिलर आहे आपलं वेंचुरीमीटरच्या इक्वेशनसारखं. ओके, मग ह्याच्यात आणि वेंचुरीमीटरमध्ये डिफरन्स काय, बरोबर ना. वेंचुरीमीटरचं पण सेमच इक्वेशन होतं, मग ह्याच्यात आणि वेंचुरीमीटरमध्ये डिफरन्स काय, आता तेच आपल्याला बघायचं आहे. बरं, आपण जर बघितलं, हा जो एरिया आहे हा खूप मोठा असतो ॲज कम्पेअर टू दिस एरिया. आपण काय पाडतो, ह्या टँकला होल पाडतो ना एक, बरोबर. ह्या टँकला होल पाडतो, मग आपला A2 जो असतो इज फार लेस दॅन A1 असतो. काय असतं, इज फार लेस दॅन A1. ओके, मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायला लागतं, ॲझ्युम करतो. ओके, वी ॲझ्युम A2 इज फार लेस दॅन A1. हा जो होलचा एरिया आहे तो होल टँकच्या सरफेस एरियाच्या कम्पॅरेटिव्ह खूप कमी आहे. बरं, मग आपल्याला इक्वेशन ऑफ कंटिन्युटी माहिती आहे. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय सांगतं आपल्याला, इथं लिहितो बघा, A1 V1 इज इक्वल टू A2 V2. बरोबर. A1 V1 इज इक्वल टू A2 V2. मग V1 अपॉन V2, बघा मी काय लिहितो आहे, V1 अपॉन V2 इज इक्वल टू A2 अपॉन A1. बरोबर, A2 अपॉन A1. बरं, जर मी असं म्हणत असेल की A2 फार कमी आहे A1च्या, तर A2ची व्हॅल्यू सपोज 0.01 सेंटीमीटर स्क्वेअर असली, किती, 0.01 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि A1 खूप मोठा आहे, हा खूप छोटा आहे, एक पिन होल आहे, म्हणजे एवढासाच आहे. हे जे निप दिसतंय ना ह्याचं, एवढासाच होल आहे ते. ओके, हे जे होल आहे ना इथं, ह्याचं पॉईंट टिप आहे ना एवढंच आहे, आणि हे खूप मोठं असणार. तर हे सपोज 1000 सेंटीमीटर स्क्वेअर, तर ह्याचं नियरली इक्वल टू 0 येतं ना, नियरली इक्वल टू 0. बरोबर, म्हणजे ह्याचा जो रेशो आहे तो नियरली इक्वल टू 0 येतो. म्हणजे काय झालं, V1/V2 इज नियरली इक्वल टू 0. बरोबर, इज नियरली इक्वल टू 0. मग मी असं म्हणू शकतो V1 इज नियरली इक्वल टू 0. याची काही ना काहीतरी स्पीड असते, मान्य आहे, खरं इट इज नियरली इक्वल टू 0 असते. काय असते, नियरली इक्वल टू 0. मग जर आपण ही व्हॅल्यू V1ची व्हॅल्यू जर 0 घेतली, जी इथं आली आहे, काय V1ची व्हॅल्यू जर मी इक्वल टू 0 घेतली, तर किती येतं बघा, इक्वल टू 0 घेतलं इथं, तर काय येतं आपल्याला उत्तर काय भेटतं बघा. मी इथं लिहितो, V2 स्क्वेअर मायनस 0 इज इक्वल टू 2GH. बरोबर, तर V2 इज इक्वल टू √2GH. हे आपल्याला वेलॉसिटी ऑफ फ्लुइड फ्रॉम दिस पॉईंट भेटते. काय भेटते, वेलॉसिटी ऑफ फ्लुइड फ्रॉम दिस पॉईंट. ओके, वेलॉसिटी ऑफ फ्लुइड फ्रॉम दिस पॉईंट भेटते. समजलं. बरं, आता सपोज मी एक ड्रॉप घेतो, काय ड्रॉप ऑफ मॉलिक्यूल घेतो, तर मी इथं लिहितो ड्रॉप ऑफ मॉलिक्यूल घेतो सेम हाईटला. ओके, त्याला रिलीज करतो, आणि हे आपलं ग्राउंड लेवल आहे, आणि ह्याची हाईट किती आहे आपली, टोटल H आहे. ह्याची हाईट किती आहे, टोटल H आहे. बरोबर, ही हाईट किती आहे, H आहे. इथं ड्रॉप ऑफ मॉलिक्यूल आहे, तो मी काय केला, रिलीज केला. रिलीज केला म्हणजे काय झालं,
त्याचं यू इज इक्वल टू 0, त्याचं काय झालं, यू इज इक्वल टू 0 झालं. आणि इट इज फॉलिंग अंडर ग्रॅव्हिटी, बरोबर, इट इज फॉलिंग अंडर ग्रॅव्हिटी जी, बरोबर. जर मी इथं असं लिहिलं, इनिशियल वेलॉसिटी काय आहे, 0 आहे त्या मॉलिक्युलची, बरोबर. तर मला फायनल वेलॉसिटी काढायची असेल, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय, तर यू स्क्वेअर प्लस 2as असा फॉर्म्युला आहे. बरं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी काय आहे 0 प्लस 2a ॲक्सेलरेशन काय आहे आपलं, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तर a इज इक्वल टू g येतं, बरोबर. तर 2g एस काय आहे डिस्प्लेसमेंट किती झालं आहे बघा त्या वॉटर ड्रॉपलेटचं इथून ते इथंपर्यंत, म्हणजे h हाईट किती h, म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं आहे आपलं h झालेलं आहे, डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे h झालेलं आहे. तर आपण इथं h लिहूया, ओके. तर v इज इक्वल टू काय येतं बघा अंडर रूट ऑफ 2gh, अंडर रूट ऑफ 2gh. बरं, हे जर तुम्ही दोन फॉर्म्युला बघितला तर सेम आहेत, बरोबर, काय आहेत, सेम आहेत. बरं, हा फॉर्म्युला टॉर्सिलीनं आपल्याला सांगितला, कुणी, टॉर्सिलीनं आपल्याला सांगितलं की आपण हे जे स्पीड ऑफ इफ्लक्स आहे असंही काढू शकतो, कन्सिडरिंग अ मॉलिक्यूल इज ॲट अ हाईट, काय करू शकतो, कन्सिडरिंग अ मॉलिक्यूल इज ॲट अ हाईट h फ्रॉम द ऑसिफायर अँड इट इज फॉलिंग फ्रीली फ्रॉम इट, आणि हे आपण इक्वेशन्स केलेले आहेत पहिलाच, असं करून काढू शकतो. समजला, काही प्रॉब्लेम. बरं, ह्याच्यामध्ये अजून थोडंसं आपल्याला बघायचं आहे. बरं, ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त हे नाही विचारत जनरली की ह्याचं स्पीड काय, ह्याच्या पुढे ते काय करतात, प्रोजेक्टाईल मोशन यूज करतात. हा कंबाईनमध्ये येतो, काय येतो, कंबाईनमध्ये येतो प्रोजेक्टाईल मोशनच्या. आता ते कसं येतं तुम्हाला सांगतो. सपोज हे एक टँक आहे, इथं एक ऑसिफायर असणार आपला, इथं एक ऑसिफायर, आणि इथनं एक काहीतरी मॉलिक्यूल जातो, तर आपल्याला ही रेंज विचारतात, आणि इथं कुठंतरी पडणार, बरोबर. तर आपल्याला हे रेंज विचारतात, काय विचारतात, रेंज ऑफ द इफ्लक्स ऑर वॉटर, रेंज ऑफ द इफ्लक्स ऑर वॉटर, काही विचारू शकतो, म्हणजे जे लिक्विड असतात, पेट्रोल दिलेलं असेल, काहीतरी दिलेलं असेल, ओके. तर आपल्याला आता काय काढायचं आहे, रेंज काढायचं आहे. बरं, आपण हे शिकलो होतो की एखादं टावर असलं, ओके, त्याच्यावरतून मी काय करतो आहे, हॉरिझॉन्टली एखादं दगड फेकतो आहे, हॉरिझॉन्टली एखादं सबस्टन्स फेकतो आहे, तर ते कसं जातं, असं जातं, बरोबर. बरं, हॉरिझॉन्टल फेकतो म्हणजे काय, u(x) इज इक्वल टू v, म्हणजे ह्याची जी वेलॉसिटी असते, इथनं विथ वेलॉसिटी v फेकलं तर माझं इनिशियल वेलॉसिटी इन x डायरेक्शन v असते, बट इन y डायरेक्शनला माझी इनिशियल वेलॉसिटी 0 असते, y डायरेक्शनला इनिशियल वेलॉसिटी 0 असते. आपण हे केलेले आहेत. आपण एक असं बघितलं तर, एक डायरेक्ट खालती टाकत्याला बघितलं तर, एक हॉरिझॉन्टली टाकत्याला बघितलं तर, असे 3 केसेस आपण डिस्कस केले ते, ओके. तर u(y) इज इक्वल टू 0, ओके. आता ह्याची डिस्प्लेसमेंट किती होणार बघा, डिस्प्लेसमेंट किती होणार आहे, h होणार आहे, ही हाईट आहे त्याची, खरं -h होणार आहे, का, खालती गेलं आहे, ओके. आणि ह्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन पण नेगेटिव्ह लागणार आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन पण काय असणार आहे, निगेटिव्ह. तर आपलं s इज इक्वल टू काय होतं, ut प्लस हाफ at², s इज इक्वल टू ut प्लस हाफ at². बरं, डिस्प्लेसमेंट काय आपलं -h आहे, काय आहे, -h. आपण y डायरेक्शनमध्ये बघतो आहे, y डायरेक्शनमध्ये बघतो आहे, म्हणून याला आपण y कन्सिडर करूया, इज इक्वल टू u(y) किती आपला 0 आहे, u(y) किती आहे 0, तर इथं 0 × t 0 प्लस हाफ ay काय, ॲक्सेलरेशन काय असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, खरं नेगेटिव्ह असणार आहे, म्हणून आपण काय घेऊया -g × t², -g × t², तर काय येतं -h इज इक्वल टू -हाफ g(t²), बरोबर. तर हे कट होतं, हे काय होतं, कट होऊन जातं, काही प्रॉब्लेम, हे काय होतं, कट होऊन जातं. बरं, आता आपलं t काय भेटतो बघा आपल्याला,
टी काय भेटतो 2h/g 2h/g आणि त्याचं अंडर रूट टी स्क्वेअर आहे म्हणून अंडर रूट 2 इकडं गेला आणि जी खालती येतो म्हणून 2h/g. बरं, हे समजलं. बरं, आता आपण बघूया इथून आपण हाईट काय कन्सिडर केली ती एच हाईट कन्सिडर केली ती बरोबर. आणि आपण ही जी वॉटरची लेवल आहे ही जी टोटल हाईट आहे ती आपण काय कन्सिडर करतो कॅपिटल एच कन्सिडर करतो. बरं, आपल्याला ही हाईट पाहिजे ना जिथून एखादं बॉडी खालती येतं बरोबर. आपल्याला काय पाहिजे ही हाईट पाहिजे बरोबर. आपण कन्सिडर करताना एच जी केलेली आहे ती ही हाईट केलेली आहे बरोबर. ही वाली हाईट केली आहे तर ही हाईट काय असणार एच मायनस एच दिस होल एच मायनस दिस एच आपल्याला हे भेटतं. म्हणजे आपल्या एचची व्हॅल्यू किती आली एचची व्हॅल्यू काय आली एच मायनस एच आली. म्हणजे टी इज इक्वल टू काय येतं बघा स्मॉल एचची व्हॅल्यू काय आली एच मायनस एच आली बरोबर. तर टी इज इक्वल टू 2h-h/g. ओके. बरं, आता आपण काय करूया एक्स डायरेक्शनचं आपल्याला काय काढायचं आहे रेंज काढायची आहे बरोबर. तर एक्स डायरेक्शनचं मोशन बघायचं. बरं, एक्स डायरेक्शनमध्ये आपल्याला काहीतरी स्पीड आहे इनिशियल स्पीड आहे. ओके. बरं, तर स्पीड इज इक्वल टू काय येतं डिस्टन्स अपॉन टाईम बरोबर. तर आपल्याला काय काढायचं आहे रेंज काढायची आहे म्हणजे डिस्टन्स काढायचं आहे. तर डिस्टन्स इज इक्वल टू काय येणार स्पीड इंटू टाईम बरोबर. काय येणार स्पीड इंटू टाईम. बरं, डिस्टन्स म्हणजे काय झाला रेंज. डिस्टन्स आपलं म्हणजे काय झालं रेंज. स्पीड आपल्या आता इथून जे वेलॉसिटी निघते इथनं जी वेलॉसिटी निघते ऑसिफायर ती काय असते V2ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपल्याला √2gh. V2ची व्हॅल्यू किती आलेली आहे √2gh. तर इथं मी लिहितो स्पीडची व्हॅल्यू किती आलेली आहे आपल्याला √2gh बरोबर. इंटू टाईम आपण काढलेला आहे इथं डिराईव्ह केलेला आहे बरोबर. काय आलेलं आहे √2h-h/g बरोबर. हे आपला टाईम आलेला आहे. आता इकडं बघितला जी कट होतो तर रेंज इज इक्वल टू काय येतं बघा 4h-h-h 4h कॅपिटल H मायनस स्मॉल h. ओके, हे झाला रेंजचा फॉर्म्युला. बरं, तुम्ही जरा नीट लक्ष दिलं काय बघा 4 टाइम्स ऑफ h म्हणजे ही हाईट इंटू h मायनस h म्हणजे ही हाईट मल्टिप्लाइड बाय ही आहे. सपोज जर टाकी आपली 10 मीटर्सची आहे आणि हे मी सांगितलं 6 मीटर्स आहे तर हे किती असणार 4 मीटर्स. तर 6 4 जा 24 इंटू 4 किती होतं 24 4 जा किती होतं 48 96 बरोबर. 96 √96 रेंज काय ना √96. बरं, अजून एक लक्षात द्या आपलं रेंज डज नॉट डिपेंड्स अपॉन ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन जी कुठं आहे का इनिशियल वेलॉसिटी नाही आहे बरोबर. आणि टाईमवर पण डिपेंड नाही करत. ह्या तिन्ही फॅक्टर्सवर आपलं रेंज डिपेंड नाही करत. ओके. बरं, म्हणजे काय ह्याच्यामध्ये तुम्ही ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन त्या लिक्विडचं किती असलं तुम्ही मूनवर जरी घेऊन गेला तरी ही रेंज सेम असणार. तुम्ही ज्युपिटरवर घेऊन गेला तरी ही रेंज सेम असणार. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनवर डिपेंडच नाही करत ना बरोबर. वेलॉसिटी डिपेंड नाही करत बरोबर. टाईम डिपेंड नाही करत. कुठल्याही टाईमला बघितला तर तुम्हाला काय होतं की रेंज सेम भेटते. समजलं. तर हे असतं आपलं रेंजचा फॉर्म्युला. बरं, तुम्हाला एक सांगायचं आहे नुसतं ह्याच्यात एक क्लॉज आहे एक नोट लिहून घ्यायची तुम्ही. आपल्याला हा टोटल जो टॉपिक आहे हा फक्त नीट आणि JEEला आहे. काय नीट आणि JEEला बघायचं आहे आपल्याला. ओके, बाकी कुठं नाही. मग तुम्ही काय करणार आहे रेंज ऑफ ऑसिफायर हे लिहून घेणार आहे फॉर्म्युला बरोबर. त्याच्यानंतर खालती एक नोट लिहायचा but the fluid moves under action of gravity. म्हणजे काय
द फ्लुईड मूव्स अंडर ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे काय, सपोज जर ग्रॅव्हिटी झिरो झाली तर तुम्ही जर बघितला इथं प्रेशर काय P0, इथं प्रेशर काय P0, बरोबर. हे पाणी कशामुळं खालती येत होतं, कारण त्याच्यावर हे जे इथलं जे लिक्विड आहे ह्याचं काहीतरी मास आहे m, बरोबर. ह्या मासमुळं काय होतं, ह्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत होता mg, ह्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत होता mg, त्याच्यामुळं हे लिक्विड खालती येत होतं आणि हे इकडनं पोर होत होतं. सपोज जर ग्रॅव्हिटी झिरो झाली, झिरो झाली तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ह्याच्यावर लागणार नाही. काय होणार, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ह्या मास ऑफ लिक्विडवर लागणार नाही. बरं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ह्या मास ऑफ लिक्विडवर लागला नाही तर हे प्रेशर आणि हे प्रेशर सेम झाल्यामुळे, दोन्ही प्रेशर सेम आहेत ना, मग जोपर्यंत प्रेशर डिफरन्स नसणार तोपर्यंत तुमचं लिक्विड कसं फ्लो होणार, बरोबर. तुमचं लिक्विड फ्लो होण्यासाठी प्रेशर डिफरन्स लागतो, बरोबर. बरं, हे दोन्ही प्रेशर जर सेम असले तर लिक्विड का फ्लो होईल, समजलं. म्हणजे काय, जरी रेंज मॅटर करत नसली, ओके, रेंज ऑफ द फ्लुईड डज नॉट डिपेंड अपॉन द ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन बट द फ्लुईड मूव्स अंडर द ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी. जर ग्रॅव्हिटी झिरो झाली तर ह्याची रेंज आपली डायरेक्टली झिरो होते, कारण इथनं फ्लुईडच खालती पडत नाही, बरं, हे झालं याचं कन्सेप्ट. आपण एक्झाम्पल्स आल्यानंतर बघूया. पण लिहिताना आता तुम्हाला काय काय लिहायचं सांगतो. हे स्पीड ऑफ इफ्लक्स टॉपिक टाकायचा, हे डायग्राम बनवून घ्यायची जरा नीट, A1 V1 हे, त्याच्यानंतर ही कंडिशन लिहायची. बरं, इथं पण हे इम्पॉर्टंट आहे, जर ही कंडिशन नसली, ओके, एखाद्या क्वेश्चनमध्ये असं झालेलं आहे JEE ॲडव्हान्सच्या की त्यांनी ही कंडिशन दिली नाही. त्यांनी काय सांगितलं, A1/A2 इज इक्वल टू 0.1. बरं, A1/A2 इज 0.1. मी इथं काढताना किती घेतला आहे बघा, आपला हा किती पॉईंटनं आलेला आहे, 0.00. हे एक 0 आहे आणि हे 3 0.1 एवढा आलेला आहे. तर हा सिग्निफिकंटली खूप लो आहे. खरं 0.1 हा सिग्निफिकंटली खूप हाय आहे, म्हणजे ह्याची काहीतरी व्हॅल्यू आहे, आणि ही जर कंडिशन अशी काहीतरी दिली असली तर हा फॉर्म्युला व्हॅलिड ठरत नाही. तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यानं यूज करावं लागेल, हा फॉर्म्युलाच यूज करावा लागेल त्याच्यासाठी, समजलं. तर इथं हे एक लक्षात ठेवायचं की A2 इज फार लेस दॅन A1. म्हणजे काय, आपलं जे होल ऑफ ओसिफायर आहे त्याचं जे एरिया आहे ते खूप लहान असणार ॲज कम्पेअर्ड टू द टोटल सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर, समजलं. बरं, आजचं लेक्चर आपण इथं संपूया. पुढच्या वेळेस आपण न्यू टॉपिक घेऊन या. सगळ्यांनी नीट लक्ष देऊन बघायचं आहे आणि पुढच्या वेळेस आपण न्यू टॉपिक घेऊन या. ओके, बाय.